की मी विथीला काय दिलं हे गौण आहे. कारण मी विथीला काय देणार, विथी एवढी मोठी आहे. मला बेसिकली एक चांगला ऍक्टर म्हणून जगायचंय. मी तुमचं नाटक बघायला बसतोय, प्लीज छान परफॉर्म करा. नमस्कार मित्रांनो, आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण पॉडकास्ट स्टाईलचा व्हिडिओ एक्सप्लोअर करायला ट्राय करणार आहोत. आणि आजचे आपले पाहुणे आहेत माझा खूप 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 खास मित्र श्रेयस सतीश वैद्य. त्यांनी लेखन केलं आहे, त्यांनी दिग्दर्शन केलं आहे, त्यांनी नाटकं केली आहेत आणि तो सध्या कॉन्स्टेबल मंजू नावाच्या सिरियलमध्ये पण एक छोटीशी भूमिका करतो आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याचा एक खडतर प्रवास आहे. तो प्रवास आणि त्याचे काही अनुभव मला तुमच्या समोर आणायचे आहेत. सो लेट्स गो. त्याच्याशी गप्पा मारून आपण हे सगळं जाणून घेऊया. पण माझी बायको पोलीस आहे हे माहितीये ना तुला? माझ्या केसाला बी धक्का लागला का नाही तर मग बघ. हे सोन्या, अरे केस तरी आहेत का तुला? श्रेयस सतीश वैद्य, तुझं या व्हिडिओ मध्ये खूप 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 स्वागत. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. पहिला सेलिब्रेट. मला खूप बरं वाटतं, मला खूप आनंद होतोय मी या ब्लॉग मध्ये येऊन. कारण म्हणजे तू हे सुरू केलेस बेसिकली, म्हणजे लोकांना माहित नाही म्हणून सांगतो, पण तू एवढ्या लांब राहून सुद्धा सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस. आणि मी तुला पदर या नावाने हाक मारतो तेही लोकांना माहित नसेल, कारण तू आजपर्यंत मला असं पदरासारखं झाकत आली आहेस. सांगताना आनंद होतोय की मी तुला पहिल्यांदा विचारलं की श्रेयस माझी ना अशी अशी इच्छा आहे, आणि तू लगेच हो म्हणालास. मला इतकं बरं वाटलं. मला वाटलं तू आता एवढा मोठा सेलिब्रिटी झालायस तर थोडासा भाव खाशील की म्हणशील की दर्शना यु नो वॉच, माझं शेड्यूल बिझी आहे, मला नाही जमणार. पण तसं लगेच एकदम लगेच म्हणाला की हो करू ना, तुला हवं. असं जर मी बोललो असतो, माझी हिंमत आहे का पहिली गोष्ट म्हणजे असं बोलायची. आणि असं जर मी बोललो असतो तर तू माणसं पाठवली असतीस, म्हणजे आपलेच मित्र की ह्याला जरा बघा हा काय बिझी आहे. पहिला प्रश्न आहे श्रेयस, पहिले तर येस, तुला कसं वाटतंय? तू एकेकाळी मला माहितीये आपण जेव्हा केळकर कॉलेजमध्ये विथीमध्ये नाटकं करायचो किंवा काहीही प्लेस करायचो, वेळ एकत्र घालवायचो, तेव्हा तुझं जे स्वप्न होतं ते स्वप्न एकत्र आता तू जगायला सुरुवात केली आहे, बरोबर? करेक्ट, बरोबर. आपण कसं भेटल्यानंतर एखाद्या माणसाला विचारतो की काय भावा कसा आहेस तू, तसं मला तुला या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारायचंय की कसा आहेस तू, कसं वाटतंय? खरं सांगू का, आता मी फक्त ही सुरुवात केली, म्हणजे माझ्या स्वप्नांची ही कुठेतरी पहिलं पाऊल आहे किंवा आता कुठे ही सुरुवात आहे असं म्हणू शकतो. कॉलेज पूर्ण झालं तेव्हा तुझं पहिली सुरुवात काय होती? पहिलं पाऊल तू कसं घेतलंस ऍक्टिंग कडे? जेव्हा माझं कॉलेज संपलं त्याच्यानंतर मी विनोद जाधव म्हणून जो आपला डिरेक्टर आहे, तर त्याने मला बोलवलं होतं डिरेक्शनला, त्याच्या डिरेक्शनला मदत करण्यासाठी, असिस्ट करण्यासाठी. त्या दरम्यान मला प्रमोद शेलारांचं एक नाटक विचारण्यात आलं होतं. प्रमोद शेलार म्हणून एक डिरेक्टर आहेत, त्या ऍडव्होकेट अभिजित देशपांडेंनी लिहिलेलं भेटी लागी जीवा नावाचं एक प्रायोगिक नाटक होतं, 2 अंकी नाटक. मला 3 वाजता स्क्रिप्ट दिली आणि मला सांगितलं की तू 7 वाजेपर्यंत पाठ कर, मग आपण पुढचं बघूया. मी अशी स्क्रिप्ट नुसती चाळली तर मला असं वाटलं की 2-3 वाक्य असतील किंवा 2-3 सीन असतील फक्त. नंतर मी अशी पूर्ण चाळली, माझं जे कॅरेक्टर होतं ते पूर्ण नाटकात फिरत होतं, इथून तिथे, तिथून इथे, तिथून इथे, इथून तिथे. मला डायलॉग असे जाडे भरडे की मुक्ती ही अवस्था आहे जीव शिव भेटीची, मुक्ती ही केवळ दशा एका अमृतानुभवाची, मुक्ती ही केवळ चैतन्यमय अंतरात्म्याची ओळख, मुक्ती ही पांडुरंगाच्या परिस्पर्शाचा परिणाम आहे. उगीच हे अगणित साधू संत महंत या पांडुरंगाने वेडे नाही केले, ते जपी तपी भोगी, आणि ह्या इंद्रायणी काठी भरगच्च भरलेली माणसं उगीच नाहीये तिथं, उगीच जिवंत समाध्या नाही घेतल्या योग्यांनी, त्या पायऱ्या पायऱ्यांवर परब्रह्म जाणलं त्यांनी, पायऱ्यांवर समाधीस्य होताना सांगितलं, पांडुरंगा भेटण्याआधी प्रत्येक वारकऱ्याच्या पायाची धूळ सांडावी आमच्या पायऱ्यांवर. अशा अशा श्रीमंत भक्तांचा देव ही श्रीमंत इथं, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. हा एक मोनोलॉग आहे, हा एक असा डायलॉग होता. असे अनेक डायलॉग होते.
बापरे. रिझल्ट लगेच मिळाले, म्हणजे त्याच पहिल्या प्रयोगातच. इंटरव्हल झाला, मेकअप रूम मध्ये जाऊन स्क्रिप्ट वाचत होतो परत. मला एक मित्र सांगत आला की अरे श्रेयस, तुला ना बाहेर बोलवलंय कोणीतरी. मी म्हंटल की प्रेक्षक तुला भेटायला आले. मी त्यांना भेटायला गेलो तर एक साधारण 65 ते 70च्या मधले एक म्हातारे गृहस्थ होते. ते डायरेक्ट माझ्या पाया पडायला आले. तर मी त्यांना हात पकडून उठवलं. म्हटलं काय करताय. त्यांनी माझा असा गालगुच्छ घेतला. मला म्हणाले की तू खूप गोड काम करतोस बाळा, तू खूप गोड काम करतोस. म्हटलं थँक्यू सो मच. ते मला म्हणाले की नाटकात पुढे काय घडणार आहे मला माहित नाही, नाटकाचा शेवट काय आहे मला माहित नाही, पण मला विठ्ठल दिसला म्हणून मी तुझ्या पाया पडलो, मला पाया पडली. आणि मी असा घाघा रडायला लागलो. म्हटलं की हे कायच आहे, ही रंगभूमीची कृपा आहे आपल्यावर, ही आपल्या गुरूंची शिकवण आहे आपल्याला. आणि खरंच त्या नाटकाचा शेवट सरांनी बसवला नव्हता, सरांच्या डोक्यात होता फक्त. आणि त्या नाटकाचा शेवट असा होता की ते विठ्ठल म्हणून एका पायरीवर येऊन उभे राहतात आणि मी एका पायरीवर येऊन उभा राहतो आणि आमच्या दोघांचं प्रतिबिंब दिसतं आणि मी त्या विठ्ठलाच्या प्रतिबिंबासारखा उभा राहतो. आणि हा शेवट मला सुद्धा माहित नव्हता, जो त्या प्रेक्षकांना आधीच त्या इंटरव्हल मध्ये मला सांगितलं होतं, कळला होता त्याला. आपण जेव्हा मेहनत करतो, मला असं सतत वाटत आलं की आपण जेव्हा मेहनत करतो तेव्हा त्या मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवायला हवा की, आणि त्यावर सुद्धा राहावं, तर ते रिझल्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या गोष्टी आहेत. पण आधी आपल्या मेहनतीवर तर प्रेम करू, त्याच्यावर विश्वास तर ठेवू. म्हणून मी देवाला सतत सांगत असतो की मला मेहनत करण्याची संधी दे. जर्नीमध्ये तुझ्या असं कोण कोण आहेत ज्यांच्याकडनं तुला अजून शिकता आलं, असं स्वतःला घडवलं एक कलाकार म्हणून? मला असं वाटतं पुस्तकांमध्ये खूप काही दडलेलं आहे, कथांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये, कवितांमध्ये, नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये. त्यामुळे चित्रपट बघत गेलो, आता वेब सिरीज वगैरे बघतोय, एकांकिका बघत गेलो, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, वेगवेगळे लेखक, म्हणजे विजय तेंडुलकरांपासून ते अगदी आताच्या प्रणव सखदेव पर्यंत सगळे वाचत गेलो. सगळ्यांचं म्हणणं काय, सगळ्यांची बघण्याची दृष्टी कशी आहे, ते ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास करत गेलो. आणि त्यामुळे ते मला जास्त अप्रोच होत गेलं की अरे हे मस्त आहे, हे चांगलं आहे, किंवा हे मला आवडतंय, हे मला नाही आवडत आहे, किंवा अरे ह्याच्यातलं हे चांगलं आहे पण अख्खी गोष्ट चांगली नाही, पण ही तर गोष्ट चांगली आहे त्याच्यातली. सो जास्तीत जास्त बघणं आणि सगळं बघणं. फक्त अरे नवाजचा पिक्चर आहे मग तो बघितलाच पाहिजे, नवाजचा पण बघ, परेश रावलचा पण बघ, राजपाल यादवचा पण बघ, आणि अजून कोणाचंही बघ. तुला ते शिकायला तर मिळणारच आहे. हे करावं किंवा हे करू नये, काहीतरी एक शिकायला मिळेल, ते माझ्या मते. त्यामुळे सगळ्यात जास्त बघणं आणि वाचणं. आणि मग त्यामुळे लोक पुढे जाऊन पण वाचत नाहीत आणि त्यामुळे त्यांना कला ही अशी खूप अशी काय म्हणतात त्याला, टेक्निकल वरवरची गोष्ट वाटते, वरवरची गोष्ट वाटते. आजकाल ते रील्स वगैरे आल्यामुळे तर जास्तच वरवरची वाटते. त्यांना कॅरेक्टर वगैरे या सगळ्या गोष्टी, व्यक्तिरेखेचा अभ्यास, मग त्याची बॅक स्टोरी वगैरे, या सगळ्या गोष्टी 30 सेकंदात कायच करायला हवं. तुम्हाला एंटरटेन करायला हवं. त्यांना वाटतं एंटरटेन, बरोबरच आहे, एंटरटेनच केलं पाहिजे, पण त्या कॅरेक्टर मध्ये ते व्यक्तिरेखेला फुलवणं, त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करणं, ह्या गोष्टी. म्हणजे परफॉर्म करताना, म्हणजे ऍक्टिंग करताना तुम्हाला असं कुठे अरे मी हे इथे वाचलेलं ते आता इथे इम्प्लिमेंट करता येईल, किंवा मी हे इकडे असं बघितलेलं ते इकडे इम्प्लिमेंट करता येईल, असं कधी होत नाही. पण ते आपल्या बॅक ऑफ द माइंड असतं, ते कसं वर्क करत असतं हे आपल्यालाही कळणार नाही. सो ते वर्क करतं, ते त्याचं काम चालू असतं, आपल्याला फक्त त्याला खाद्य पुरवत राहावं लागतं. करेक्ट. इंटरेस्टिंग. सो मला सांग की तुझी आता म्हणजे आता तू तुझ्या पद्धतीने तुझ्या भूमिका आणि त्या भूमिकांमध्ये तू कसं प्रत्येक भूमिकेत काय वेगळं पण आणलंस, ते असं आम्हाला एक्सप्लेन कर. भूमिकांमध्ये वेगळेपण आणलं म्हणजे आता ते खरं डेस्टिनीची पण गोष्ट आहे. म्हणजे खरंच नियतीने मला तेवढ्या चांगल्या चांगल्या भूमिका आतापर्यंत दिल्या, ह्या पुढेही देत राहील. पण ते खरं सांगू का, ते माझ्या क्रेडिट पेक्षा ते लेखकाचं क्रेडिट जास्त असतं. ते की एखादी भूमिका इतकी छान लिहिणं, आपण त्याला अप्रोच करणं ही पुढची गोष्ट आहे. म्हणजे आपण त्याकडे बघणं, त्याचा अभ्यास करणं, आणि मग
खर तर मी तसावाला ऍक्टर नाहीये की मी खूप असं प्रोसेस बिसेस आणि मग नंतर ते मला जमत नाही. त्यामुळे मी असं उत्स्फूर्ततेवर खेळणार आहे. म्हणजे मी त्याची बॅक स्टोरी वगैरे काढतो, कशी असेल, काय असेल, हा कसा असेल, काय नसेल, कसं नसेल, त्याचा मी विचार करतो, ते इमॅजिन करतो, ते डोक्यात ठेवतो. पण काम करत असताना स्टेजवर असेल किंवा कॅमेरा समोर असेल, ते काम करत असताना काय सुचतंय, कसं सुचतंय आणि कशा पद्धतीनं ते कथेला किंवा त्या पूर्ण सीनला जातंय किंवा एखाद्या नाटकाला जातंय, त्याचा विचार करून मी करत जातो. आता जे डीजे नावाचं कॅरेक्टर करतो तो तर पूर्ण लाडावलेला मंद, आई त्याला मंद बदक म्हणते. एवढं मनापासून करतोस, पण जे दिसून नाही ते आता तुला आम्हाला सांगायचंय. जे दिसून नाही Yes. ते आहे तुझा प्रवास. कसं होत होतं आता मध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये जरा मी जास्त दिवस राहत होतो तिकडे. म्हणजे मी एकदाच गेलो की 15 दिवस 20 दिवस राहायचो, मग एक दिवस प्रयोगासाठी यायचो, त्याच दिवशी प्रयोग करून त्याच रात्री निघून मी परत साताऱ्याला जायचो. तर आता काही दिवसात ह्या जून महिन्यात वगैरे असं झालंय की मी अगदी एका दिवसासाठी तिकडे जातो, परत दुसऱ्या दिवशी माझा प्रयोग असतो म्हणून त्याच रात्री निघून मी इकडे येतो, प्रयोग करतो आणि परत प्रयोगाच्याच रात्री निघून मी परत साताऱ्याला जातो. काय काय वेळेला आता बसमध्ये मला काही प्रत्येक वेळी चांगली सीट मिळेल असं नाही, तर बऱ्याच वेळा असं होतं की मागचीच सीट मिळते शेवटची अगदी, आणि त्यामुळे ते उडत उडत पाठ वगैरे दुखते माझी. पण नंतर उतरल्यावर परत जेव्हा आपण नाटकासाठी जात असतो किंवा शूट करायला जात असतो, जेव्हा सेटवर जातो, जेव्हा आपल्या चेहऱ्याला रंग लागतो किंवा जेव्हा मेकअप वगैरे होतो, तेव्हा असं वाटतं की नाही सगळा थकवा हा गेला, कुठच्या कुठे पळून गेला आपला. 6 तासांचा प्रवास आहे आणि त्याच्यानंतर पण डेस्क जॉब नाहीये की तुझं काय म्हणतात त्याला, थकवा लपला जाणार आहे, बरोबर? नाही लपला तर जाणार. दिसणारा जॉब आहे जिथे तुझा आवाज, तुझं फ्रेश जितका दिसशील, तुझे हावभाव जितके छान दिसतील तेवढं तुझं म्हणजे कॅरेक्टर. मग तू कसं, बरोबर आहे. कसं मला कळत नाहीये तू कसं मॅनेज करतोस. ना मी त्याच्या पुढचा विचार करतो की आपण प्रवास करून जाणार आहोत, त्याच्यानंतर काय करणार आहोत, आपल्या आवडीचंच काम करणार आहोत ना. नाटकच करायचंय किंवा सेटवरच जायचंय, ऍक्टिंगच करायची ना. जाऊन काय आपल्याला जे आवडत नाही ते काम तर करायचं नाहीये. ते जर करायचं असतं तर त्या प्रवासाचा थकवा जास्त जाणवला असता. मला काय काय वेळेला अलार्म लावावे लागतात सातारा यायच्या आधी. आणेवाडी टोल नाक्याच्या इकडे कधी येणार आहे ते मॅप मध्ये बघून, समजा 5 वाजता येणार असेल तर मी 4:45 पर्यंतचा अलार्म लावून ठेवतो की नाही मला झोपलो गेलो पुढे तर अजून उशीर व्हायचा. कारण काय काय वेळेला काय होतं, ते येतात ते सांगत नाही, ते निघून जातात. मग आता पुढची बस कुठली आणि पैसे भरलेले वगैरे असतात, ते सगळं त्या सगळ्या गोष्टी मला करायच्या नसतात. त्यामुळे एकदा तर असं झालं, माझा प्रयोग होता पार्ल्याला, माझं गाडी होती परत ठाण्यावरनं बस पकडायची होती. तर असा जे काय मी दादर बिदर करत आलोय, धावत पळत घरी आलो, जेवलो, तिकडे गेलो आणि नंतर मला कळलं की अर्धा तास लेट आहे बस. मला तेव्हा हायसं वाटलं, ठीक आहे लेट असू दे अर्धा तास, मी वेळेत पोहोचलोय ना, ते बेटर आहे. म्हणजे कलाकार म्हणून जर तू 2-3 ठिकाणी एका वेळेला कमिटमेंट दिल्या तर मग त्यांना तुला पूर्णच म्हणजे यू हॅव टू सरेंडर युअर सेल्फ टू इट असं आहे ना. म्हणजे कारण मग बरोबर आहे, दुसरे कमिटमेंट घेऊच शकणार नाही, घेऊ शकत नाही आणि तुला घ्यायची इच्छा पण होत नाही एका पॉइंट नंतर. कारण आपण तेवढे डेडिकेटेड जर राहिलो तरच कामं आणि या सगळ्या गोष्टी होणार आहेत ना, पुढच्या गोष्टी. सो आणि हे खरं सांगू का तुला दर्शन, हे मला असं वाटतं की हे जे मी करतोय सातारा मुंबई पुणे हा जो काही प्रवास करतोय मी, हा काही ग्रेट नाही, म्हणजे ह्याच्यात काही माझं ग्रेटनेस नाहीये, हे माझं कर्तव्य आहे. आता ते काही लोकांना वेगळं वाटतं किंवा ग्रेट वाटतं, याचं कारण आपण तेवढी मेहनत करण्याची ऊर्जाच आपल्यामध्ये तेवढी राहिली नाही. करेक्ट. नाही पण तू त्यामुळे असं विचार करणं की हे तुझं कर्तव्य आहे, हा तुझा मोठेपण आहे. पण आम्ही तुझ्या या प्रवासाला अप्रिशिएट करणं हे तर आमचं आहे ना, त्यामुळे आम्ही बोलणार तू बोल आम्ही म्हणत नाही तू ग्रेटेस्ट चालू. ओ माय गॉड, क्रेझी फॅन्स यु नो. आता हे तर आपल्याला कळलंय की तुला हा प्रवास
कितीही त्रासदायक असला तरी त्यातून तू एक प्रकारचं समाधान काढून घेतलंय, त्यामुळे तो तुझ्यासाठी त्रासदायक नाही. नाहीये. हो. पण तो आहे त्रासदायक श्रेयस. दरवेळी वेगवेगळी तुला सीट मिळणार, दरवेळी तुला ते बुक करायचंय, दरवेळी सामान पॅक करा, परत ते सामान काढा, परत ते धुवा. तुझ्यासाठी वेळ कधी काढतोस? म्हणजे आय नो आता तू म्हणशील की दर्शना हा वेळ पण तर माझाच आहे. तुझा असा चिल रिलॅक्स नॉर्मल माणसांसारखा वेळ कधी काढतोस मग तुझ्यासाठी? घरी आल्यानंतर किंवा हे सगळं प्रवास करून झाल्यानंतर परत जेव्हा आपण घरी येतो आणि नंतर मग तेव्हाचा जो वेळ असतो तो अजून आपल्याला हवा वाटणारा असतो ना, की अरे आज मला झोपायचंय, कोणी फोन करू नका, काही करू नका, केलं तरी मला काही फरक पडणार नाही त्याचा. मग ती जी झोप असते त्याची किंमत आणखीन वाढलेली असते, आपल्या बेडचीच किंमत आणखीन वाढलेली असते, आपल्या चादरीची, आपल्या उशीची किंमत आणखीन वाढलेली असते. मजा येत गेल्या. म्हणजे मला हे आवडतं की असं तू नाही तर पहिलं नाटक झालं थोडस असा वाज येतो, पण तू कोणी सांगितलं की चल श्रेयस रील बनवूयात, तरी पण तुझ्या तो अजून कसा काय बिल्डअप नाही झालाय. व्हॉट इज द राज क्या है इस चीज का? काय असतं त्यांना ना त्या कामापेक्षा ते फेम आणि त्या पैशामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, पैसेपेक्षा पण जास्त फेम मध्ये जास्त इंटरेस्ट असतो. माझं नाव कसं असं गाजत राहील, माझं म्हणजे माझं काम कसं गाजत राहील हे मला जास्त आवडतं. बरेच जण आता ट्रेन मध्ये भेटतात ना, त्यांना माझं नाव पण माहित नसतं. ए तू तो इटसेट वाला आहे ना, अरे तू तो ऑनलाईन बॅक बेंचर्स मधला तो पॉज होतो तो वाला मुलगा आहेस ना. मला अशी गंमत वाटते. हो ते अरे यार सॉरी मी तुझं नाव मला माहित नाही, सॉरी यार. ते काय काय ऍक्टर्सना ना ते खूप इन्सल्टिंग वाटतं, किंवा काय काय ऍक्टर्सना असं खूप हे वाटतं की माझं नाव नाही माहित आणि माझा फोटो पाहिजे याला. मला असं वाटतं की ठीक आहे माझं नाव नाही माहित, पण माझं काम त्याच्यापर्यंत पोहोचलं ना, आणि ते काम त्याला आवडलं ना, बस. सो श्रेयस मला सांग की ही जी तुझी सगळी जर्नी आहे, तू काही महिने आय थिंक 1 वर्ष गोव्यात राहिलास करेक्ट? तुझ्या हो आईपासून लांब गोव्यामध्ये राहिला, तिथेच तू एकदम डेडिकेशननी नवीन लोकांमध्ये जाऊन नवीन पद्धतीच्या एन्व्हायरमेंट मध्ये राहून तिकडे तुला मोटिवेट काय करत राहिलं? बऱ्यापैकी माझ्या सगळ्या गोष्टींमधलं क्रेडिट मी आईला देतो, कारण तिने माझ्याकडे अशी कधीच कंप्लेंट केली नाही की श्रेयस मी एकटी राहणार. तिने ही कंप्लेंट मला कधीच केली नाही. तिने मला सतत सांगितलं की तुला जायचंय ना तू जा, तुला तिकडे राहायचंय ना मग राहा, त्यात काय, तू मला फक्त एक फोन कर दिवसातून, खूप आहे माझ्यासाठी. आणि मला असं वाटतं ते खूप, आणि तिला पण ती गोष्ट माहिती आहे की मी हे खूप मनापासून करतो, म्हणून ती माझ्या त्या सगळ्या गोष्टींसाठी इन्स्पायर करत असते की नाही तू कर म्हणून. खरं तर म्हणजे या इंडस्ट्रीत असताना अशी काही सिक्युअर्ड इन्कम नाहीये माझं की महिन्याला एवढा पगार येणारच आहे आणि तो पगार मी आईच्या हातात देणार आणि मग ते घर व्यवस्थित चालणार, असं काही सिक्युअर्डली होत नाही. कधी 1 महिन्यात काम असतं, कधी 2-3 महिने काम नसतं, कधी एका महिन्यात इतकं काम असतं की पण त्याचे पैसे नंतर येणार असतात, असं सगळं असतं. पण त्याच्यात ती कधी कंप्लेंट नाही करत माझ्याकडे. उलट ती फक्त एवढंच म्हणत असते तू गेलास तिकडे खाल्लंयस ना. तेवढं माझ्यासाठी खूप होतं की बस तेवढं एक आहे ना की घरी येऊन मला कुठल्या प्रश्नांना फेस करायचं नाही की श्रेयस तू किती पैसे आणलेस, किंवा मी घरी एकटीच आहे मग तू घरात का नाही राहत, मग तू एखादी नोकरीच का नाही बघत. अशा प्रश्नांना मला फेस करावं लागत नाही. तर ही खूप मोठी गोष्ट एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात असणं खूप मोठी गोष्ट असते. तर तुला आता कंडिशन केलं गेलं की नाही श्रेयस प्रायोरिटी ही ठेव, तू आता हे केलं, तू या वयाच्या तुझ्याकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे, तुझा जो पर्पज आहे, तुझा जो एक्झिस्टन्स आहे, जे तुला वाटतं की मी या जगात ऍक्टिंग करायला आलोय, असं कोणीतरी मारल्यासारखं होऊन जाईल आणि मग तू सर्व्हाइव्ह करशील की गेलो ट्रेन मध्ये चढलो, जॉब केली, घरी आलो, जॉब केला. करेक्ट. ते आयुष्य जगणं नाही होणार, असं होईल. फक्त आलेला दिवस पुढे ढकलणं असं होईल. करेक्ट. बरं आता मला थोडंसं जाणून घ्यायचंय तुझ्या
थोडं मागच्या माहोल बद्दल. सो कॅन यू प्लीज एक्सप्लेन? चार्ली चॅपलिनचा हा जो फोटो आहे तो मी एकदा ओमकार दादालाच असं म्हटलं होतं की मला ना हा फोटो मी एका पेपरात बघितला होता आणि मी म्हटलं अरे मला हा फोटो खूप आवडतो ओमकार चार्ली चॅपलिनचा. तर त्याने माझ्या एका वाढदिवसाच्या दिवशी ही स्वतः त्याने पेंट केलेली आहे. चार्ली चॅपलिनचे हे जी फ्रेम आहे ती स्वतः त्याने पेंट केलेली आहे आणि त्याने मला एका बर्थडेच्या दिवशी ती फ्रेम गिफ्ट म्हणून दिली की आणि तो बरं त्याचं असं कधीच नसतं हे बघ श्रेयस हे तुला आवडलं होतं ना हे तुला दिला हे घे तिकडे ठेवलंय ते घे. ते उघडल्यावर मला कळलं ओ शिट ही चार्ली चॅपलिनची फ्रेम आहे. आणि मला अक्षरशः असं झालं की मी फक्त बोललो होतो मला हे आवडतं म्हणून ते माझ्या समोर आलं एवढ्या सुंदर पद्धतीने. या टी शर्ट वर ही जी सगळी नावं आहेत राजा हरिश्चंद्र, सत्यवान सावित्री, श्रीकृष्ण जन्म ही सगळी दादासाहेब फाळकेंनी बनवलेली मुखपट आहे. दादासाहेब फाळके म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. त्यांनी जे पहिले हे सगळे मुखपट बनवले त्यांची ही नावं आहेत सगळी. मस्त आणि आहे. आज म्हटलं दर्शनासोबत आज ब्लॉग करायचंय म्हटल्यावर म्हटलं हे टी शर्ट घालण्यासारखा दुसरा योग नाही. असं तू तिकडे विचार करत होता आणि मी इथे विचार करत होते की हा काहीतरी मराठी घालेल मी पण काहीतरी. आणि माझ्या भावानी शाळेतला मित्र आहे माझा सुदीप म्हणून त्यांनी मला हा आय डोंट नो कसं दाखव मी पण आम्ही डोंबिवली. ओ माय गॉड नुसता अभिमान म्हणून मग मी हा घातला. मी म्हटलं श्रेयस फक्त स्क्रीन मध्ये येऊच दे पांटी मराठी काहीतरी घालेल मी लगेच झूम करून. येस. सो श्रेयस तुझी बेस्ट मेमरी आतापर्यंतची तुझ्या कलेच्या जर्नीची ऍज अन ऍक्टर रायटर तुझी बेस्ट मेमरी काय आहे? एक सगळ्यात मोठी मेमरी आहे तो आहे जेव्हा आपण 11वीला हिस्ट्री ऑफ लेजंड्स करत होतो म्हणजे आपल्या 11वीत असताना आणि रिहर्सल 11वीत करत होतो त्याचा प्रयोग 12वीत असताना झाला आणि त्या सगळ्याला म्हणजे प्रयोग व्हायलाच लेट झाला ह्यासाठी सुद्धा मी कुठेतरी जबाबदार होतो कारण ते पूर्ण वर्ष मी रिहर्सलला यायचो नाही किंवा जेव्हा यायचो तेव्हा फार रिहर्सल व्हायची नाही पण नंतर कारण बाबा आजारी होते त्यावेळेला आणि तेव्हा ते सगळे फेऱ्या चालू होत्या टाटा हॉस्पिटलच्या वगैरे. तर त्यामुळे जेव्हा ओमकार जोशीला सांगितलं की नाही पण श्रेयसच्या ऐवजी दुसरं कोणीतरी घेऊन करूया तर तो म्हणाला की नाही श्रेयसच करेल पुरंदरेचा रोल आणि तरच एकांकिका आपण करू पुढे म्हणून. आणि नंतर मग जेव्हा प्रयोग झाला तर ती मेमरी अशी आहे की आपल्या आविष्कार नाट्य महोत्सवात 2 प्रयोग होतात कुठल्याही एकांकिकेचे. एक सकाळी होतो आणि एक संध्याकाळी होतो. एक सकाळचा प्रयोग झाला आपला हिस्ट्री ऑफ लेजंड्सचा आणि खचाखच ऑडियन्स भरलेला होता पूर्ण आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला. आपले सगळे सिनियर्स होते स्टुडंट्स होते त्यांनी सुद्धा सांगितलं की अरे कमाल प्रयोग झाला खूप चांगलं नाटक तुम्ही सादर केलं वगैरे आणि चांगल्या पद्धतीने सादर केलं वगैरे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा प्रयोग झाला आणि जेव्हा ऑडियन्सच्या लाईट्स लागल्या सगळ्या त्यावेळेला मी 3ऱ्या लाईन मध्ये म्हणजे आपल्या ऑडिटोरियमच्या 3ऱ्या लाईन मध्ये उजव्या कोपऱ्यात बघितलं तर आई बाबा आलेले होते दोघेही नाटकाला आणि दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. आई बाबा दोघेही घळाघळा रडत होते आणि नंतरचं पुढचं सगळं माझ्यासाठी ब्लर होतं कारण माझ्या डोळ्यातही पाणी होतं आणि मला हे माहित नव्हतं. हे माझ्यासाठी सरप्राईज होतं. हे सगळ्यात तुम्ही सगळ्या मित्रांनी मिळून दिलेलं मला सरप्राईज होतं की तुम्ही सगळ्यांनी प्लॅन केलं होतं की संध्याकाळच्या प्रयोगाला आपण काका काकूंना घेऊन यायचं आणि कोणीतरी रिक्षा करून गेलं आई बाबांना रिक्षेतून घेऊन आलं. तोपर्यंत मला माहित नव्हतं. अगदी जेव्हा ऑडियन्सचा लाईट लागला तेव्हा मी पहिल्यांदा बाबांना आणि आईला बघितलं तो प्रयोग बघताना आणि हे ती मेमरी माझ्यासाठी माहिती आहे
म्हणजे ही तुझी वन ऑफ द बेस्ट फ्रेंड हे मला आज कळतंय तुझ्याकडनं. दॅट्स सो नाईस. हो, कारण तेच एक नाटक बाबांनी माझं बघितलं, म्हणजे एकांकिका. ती एक पहिली एकांकिका आणि तीच बाबांनी बघितलेली माझी शेवटची एकांकिका किंवा नाटक. त्यानंतर बाबा मला असं म्हणाले होते पण की खूप छान काम करतोस, आणि म्हणजे घरी आल्यानंतर एकट्यात मला बोलले होते हे, खूप छान काम करतोस आणि ऍक्टिंग करणं कधी सोडू नकोस. तू मला म्हणालेलास, मी तुला हा डायलॉग नेहमी सांगते पण मला हा डायलॉग आज सगळ्यांना सांगायचा आहे. सो जेव्हा काका वारले आणि त्याच्यानंतर पुढचे 13 दिवस आम्ही कंटिन्युअसली पूर्ण ग्रुप तुझ्याकडेच राहत होतो, तेव्हा तू मला म्हणालेलास, आय थिंक 13व्या दिवशी, ज्या दिवशी आम्ही जाणार होतो, आय थिंक त्या दुसऱ्या दिवसापासून परत तू आणि काकू एकटे असणार होतात, असं काहीतरी होतं. आणि तेव्हा तू मला म्हणालेला की दर्शना, आयुष्यात पैसे कमवीन नाही कमवीन, पण माणसं इतकी कमवली आहेत ना, ह्याचं मला खूप सुख आहे आणि खूप समाधान आहे करून. हे तू मला म्हणालेलास आणि हे मला नेहमी आठवतं. आणि म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगत असते की आयुष्यात माणसं कमवा. काय म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत, बट माणसं कमवणं किती इम्पॉर्टंट आहे. आणि ते कमवण्याचं एक्झॅक्टली. समाधान मी बघितलंय माझ्या मित्राच्या डोळ्यामध्ये, आणि ते पण एवढ्या लहान. त्यामुळे मग मला असं, आणि एकदम क्रुशियल टायमिंगला ते पण, त्यामुळे ती गोष्ट माझ्यासाठी खूपच धक्कादायकच होती, कारण ते घडणं जरी विधिलिखित वगैरे आपण सगळं म्हणत असलो तरी सुद्धा ते कधीच घडू नये असं आपल्याला वाटत असतं ना. आणि ते म्हणजे बाबा जाणं ही माझ्यासाठी आयुष्यातली खूप मोठी घटना होती. त्याच्यानंतर मला जे उभं केलं तुम्ही, उभं राहिलो मी माझ्या विथीच्या त्या शेवटच्या निरोप समारंभाच्या भाषणात पण म्हटलं होतं की मी विथीला काय दिलं हे गौण आहे, कारण मी विथीला काय देणार. विथी एवढी मोठी आहे, विथी म्हणजे आपली नाट्यसंस्था एवढी मोठी आहे की आपण तिला काय देणार आहोत. तिने मला काय दिलं, तर तिने मला आयुष्य दिलं अख्खं. पुन्हा एकदा नव्यानं उभं राहण्याची उमेद दिली, जगणं दिलं, मला कला दिली, मला त्या कलेचं स्वप्न दिलं, कलेविषयी प्रेम दिलं, सगळं दिलं मला. मी सगळं काही दिलं, मी दिलं. आपण काही देत नसतो, जे काय देते ती देत असते आपल्याला. रंगभूमी ती तो नटराज देत असतो. आता अपोजिट, आता मला तुझी वर्स्ट मेमरी सांग. काय वर्स्ट मेमरी? फर्स्ट मेमरी म्हणजे मी 15वीत असताना मी एक नाटक करत होतो, गोष्ट दोघांची नावाचं, आणि त्याचा एका स्पर्धेला फायनल्सचा प्रयोग होता. आणि त्याच्या बरोबर आदल्या रात्री आणि आदल्या दिवशी सकाळी आणि रात्री पूर्ण तो दिवसच मी इतका आजारी पडलो. मला फूड पॉइझनिंग झालं होतं, मला उठता येत नव्हतं, मला अक्षरशः माझे प्राण गेले होते त्यावेळेला, आणि तो प्रयोग मला करता आला नाही. तर ती माझ्यासाठी एक वाईट आठवण आहे की परत जर असं चेंज करायचं झालं तर मी पहिले ते जाऊन चेंज करेन की मला तो एक प्रयोग करू द्या, तो एक प्रयोग करायचा मला वाटतं. तुला ते करता आलं नाही पेक्षा तू कमिटमेंट दिली आणि तो शब्द तू पाळू शकला नाही, ह्याचं तुला जास्त पाळू शकलो नाही, ह्याचं वाईट वाटतं मला. सगळं मस्त आहे, सुंदर घडतं, जे आहे त्यात खुश, जे आहे आणि ह्याच्यापेक्षा खूप येत राहणार आहे. पण तरी मला मी आहे तसंच राहायला आवडेल, मला काही बदलायचं नाहीये आयुष्यात. समाधानी असणं गरजेचं आहे. म्हणजे तू नेहमी समाधानीच असणार, तू काल पण समाधानी होता, आज पण आणि उद्या पण असणार. उद्या पण असणार. येस, गुड गुड. समाधानी राहणं शिका बघणाऱ्यांना. तुला नाही सांगत मी नाही, पण त्यांना तरी का सांगते, त्यांचं ते बघून घेते. माझ्या नावाने शिव्या घालतील. मी काय नाही सांगते. तुम्हाला वाटतं तसं आयुष्य जगा, मस्त जगा, छान जगा तुमचं आयुष्य. सो मला तुझे फ्युचर गोल्स जाणून घ्यायचे की एक कलाकार म्हणून कसे फ्युचर गोल्स तू काय म्हणतात त्याला आखले. मला फिल्म्स करायचे आहेत, मला वेब सिरीज करायच्या आहेत, वेब सिरीजेस करायच्या आहेत, मला फिल्म्स करायच्या आहेत, मला खूप चांगली चांगली नाटकं करायची आहेत, मला सिरियल चांगल्या चांगल्या करायच्या आहेत. मला बेसिकली एक चांगला ऍक्टर म्हणून जगायचं.
मग मला खूप काम करायचंय, भरपूर काम करायचंय, पैसे कमवायचेच आहेत. मी अजिबात असं म्हणणार नाही पैसे कमवायचेच आहेत, मला त्यातूनच कमवायचे. आणि पण मला खूप काम करत राहायचंय, मला सतत ऍक्टिंग करायचे, मला लिहायचंय, मला डिरेक्शन करायचंय. मग त्यातनं जे पैसे वगैरे येतील त्यातनं प्रोडक्शन हाऊस उभं करून मला स्वतःची एक फिल्म प्रोड्यूस करायची आहे कधीतरी, जी मी सांगेन की ही मी प्रोड्यूस केलेली आहे किंवा काय. तर खूप असे छोटे छोटे गोल्स आहेत जे अचीव होत जात आहेत. पण ते एक मोठं गोल माझं हेच आहे की मला हवं तसं नाटक, मला हवं तशी फिल्म, मला हवी तशी वेब सिरीज, आणि त्यातनं सगळे खूप चांगले चांगले रोल करत 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 मला एक मोठा म्हणण्यापेक्षा मला एक चांगला ऍक्टर बनायचं. लेखक, ऍक्टर, या तिघांपैकी तुझा फेवरेट टॉप 2 गोष्टी काय? ऍक्टिंग आणि लेखन आणि मग दिग्दर्शन. आता आपण येतो माझ्या शेवटून दुसऱ्या प्रश्नाकडे, कारण मला नंतर रिअलाइज झालं की हा शेवटचा प्रश्न आहे. तर आपण तुझ्या बेस्ट ट्रॉफीज आहेत ते अचीवमेंट आमच्याबरोबर शेअर करशील का? दाखवतो आता. ही जी ट्रॉफी आहे ती माझ्या आयुष्यात ऍक्टिंग साठी आलेली पहिली ट्रॉफी. आणि ही अशासाठी मॅटर करते कारण बाबा गेल्यानंतर मी 1 वर्ष नाटकाकडे किंवा विथी वझेरंगकर्मी मध्ये, म्हणजे पूर्ण कॉलेजमध्ये मी नाटकाकडे फिरकलो सुद्धा नव्हतो अजिबात. आणि जेव्हा 13वीचं वर्ष संपत आलं तेव्हा मला असं झालं की नाही, मी एक एकांकिकेत काम करणार होतो, पण त्यातनं मला डिरेक्टर्स बोलले की अरे तुला चालता पण येत नाहीये, तुला काहीच लक्षात नाहीये ते वर्कशॉप मधलं वगैरे सगळं. खूप फ्रस्ट्रेट झालो मी. आणि मग नंतर आपला जो बाप्पा म्हणून जो दिग्दर्शक होता आकाश राऊत, त्याच्याकडनं मी एक स्क्रिप्ट घेतली मोनो ऍक्टिंगची. ती 7 दिवस त्याची मी रिहर्सल केली, खूप रिहर्सल केली. आणि 7व्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना समोर बसवून मी ते करून दाखवलं. तुम्ही सगळ्यांनी जे काही मला प्रेरणा दिली, नंतर बाप्पा मला बोलला की आज संध्याकाळी केबीपी कॉलेजला एक स्पर्धा आहे मोनो ऍक्टिंगची, तर त्यासाठी तू जा म्हणून. मी याच्यात खुश होतो की मला पार्टिसिपेट करायला मिळणार आहे. आणि तिकडे गेल्यावर हे या ट्रॉफीचं प्राइज, तृतीय पारितोषिक घोषित झालं मला. तृतीय पारितोषिक केबीपी कॉलेजचं. आणि ही मला त्याच्यानंतरची आठवण एवढी चांगली आहे की हे झालं, मी कॉलेजमध्ये आलो ही ट्रॉफी घेऊन, आणि माझ्या बरोबरचीच एक मुलगी होती जिला छोट्या गटामध्ये प्रथम पारितोषिक मिळालं होतं. तिची ट्रॉफी जेवढी उचलून घेतली नाही तेवढं माझ्या या ट्रॉफी सोबत मला अख्ख्या कॉलेजमध्ये उचलून अख्ख्या त्या मैदानात अख्खं फिरवलं होतं. गोल फिरवून आणलेलं. आणि मला असं आलं मला तिसरं. तरी तुमचा आनंद हाच होता की श्रेयस परत नाटकाकडे आलाय किंवा परत तो काहीतरी करतोय आणि त्याला हे पहिलंच अचीवमेंट मिळालं. तर ही जी ट्रॉफी आहे ती आपल्या कॉलेजमधल्या डायमेन्शन्स मध्ये मी मोनो ऍक्ट केलं होतं आणि तिकडे मिळालेली प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी आहे. आणि ही जी तिसरी ट्रॉफी आहे, उंबरठा एकांकिका स्पर्धेची ही ट्रॉफी आहे, लक्षवेधी अभिनेत्याची ट्रॉफी आहे ती. क्या बात आहे. ती गीत अधरातले माझी या नावाची एकांकिका होती, ज्याचं पुढे खळी नाटक झालं. अच्छा. त्या नाटकासाठी, त्या एकांकिकेसाठी मिळालेली ट्रॉफी आहे. आणि ह्या ट्रॉफीच्या वेळेला पण एक घडलेला प्रसंग आहे की ही स्पर्धा मी करायला गेलो, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही नाईट मारली होती नाटकाच्या रिहर्सल साठी, कारण थोडे बदल करायचे होते त्याच्यात म्हणून. आणि नाईट मारली आणि सकाळी 7:30-8 वाजता आम्ही रवींद्र नाट्य मंदिरला पोहोचलो. आणि मला खूप असं डोकं दुखत होतं आणि आज प्रयोग कसा करायचा, काय करायचं, ह्या सगळ्याचं टेन्शन मध्ये जास्त डोकं दुखायला लागलं होतं. मी बाहेर आलो, म्हटलं चल आपण कॉफी पिऊया. कॉफी पित असताना मी माझ्या मित्राला बोललो की आपण एक रीडिंग घेऊया ज्याच्यामध्ये मला थोडं कळेल किंवा प्रयोग करण्याची एक उमेद येईल, आपण एक रीडिंग घेऊया. तर मी कॉफी पितच जसे आहेत तसे डायलॉग बोलत होते, त्याच्यात काही इमोशन नव्हते, काय नव्हते. तर एक माणूस आला आणि मला म्हणाला की तुम्ही आज त्या एकांकिका स्पर्धेत परफॉर्म करणार आहात. म्हटलं हो. मी तुमचे आता डायलॉग ऐकत होतो. म्हटलं अच्छा. त्याच्यात मला काही इमोशन्स जाणवले नाही. म्हटलं हो बरोबर.
तर तो म्हणाला की मी तुमचं नाटक बघायला बसतोय, प्लीज छान परफॉर्म करा, मनापासून परफॉर्म करा. आणि त्यावेळेला मला असं आलं की अरे यार, ही प्रेरणा मला हवी होती आणि ही मला मिळाली. बाजूलाच गणपतीचं देऊळ आहे सिद्धिविनायकाचं, मी बघितलं आणि फक्त हात जोडले, थँक्यू सो मच म्हटलं. आतमध्ये गेलो तेव्हा ऑडियन्स कडे बघितलं तर खचाखच भरलेला ऑडियन्स होता. आणि फक्त विंगेत असताना मी हा विचार करत होतो की त्या माणसासाठी आज आपल्याला परफॉर्म करायचं. योग झाला, रात्री मी घरी जाणार होतो डायरेक्ट, पण मला दादाने सांगितलं की नाही तू सेरेमनीसाठी जा म्हणून, म्हणजे प्राइज डिस्ट्रीब्युशनला जा म्हणून. म्हटलं ठीक आहे. तर गेलेलो असताना परत तो माणूस दिवसभरात कुठेच भेटला नाही मला, आणि संध्याकाळी मला भेटला डायरेक्ट. आणि तो मला म्हणाला की तू ट्रॉफी बघितलीस का? मी म्हटलं नाही, ट्रॉफी नाही बघितली. आणि खरंच समोरच शोकेस साठी ठेवल्या होत्या सगळ्या ट्रॉफी. म्हटलं की नाही, मी नाही बघितलं. म्हणाला की आज तुझ्या डोक्यावर तांदूळ पडणार, तृतीय द्वितीय वगैरे मिळतं. तर इथे काहीच मिळालं नाही, तृतीय द्वितीय प्रथम सगळं अनाऊन्स झालं. म्हटलं आता काय मिळणार आहे. मी असं शांत बसलो होतो आणि मग ते त्यांनी अनाऊन्स केलं की लक्षवेधी अभिनेता श्रेयस वैद्य गीता धरातलीमध्ये. आणि तेव्हा मला स्वतःला विश्वास बसत नव्हता, पण माझ्यापेक्षा आजूबाजूच्या एकांकिका ज्यांच्या होत्या ते पण आपलेच मित्र होते, ते जास्त ओरडत होते श्रेयस श्रेयस म्हणून. क्या बात आहे. बट थँक्यू सो मच, तू वेळात वेळ काढून तुझ्या बिझी शेड्यूल मधनं आज मला हा व्हिडिओ बनवायला मदत केलीस आणि एवढं मस्त मोकळा झालास या गप्पांमध्ये. खरंच मी खूप मोकळा झालो. मी तुला खूप थँक्यू म्हणतो की बऱ्याच दिवसांनी या सगळ्या आठवणी परत मला आठवायला मिळाल्या. आणि मला ही मुलाखत अशी मुलाखत वाटलीच नाही, आपण दोघं एकमेकांशी गप्पा मारतोय असंच वाटलं. जे एवढ्या दिवसांनी, एवढ्या महिन्यांनी, एवढ्या वर्षांनी मला माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारता आल्या, तिच्यासोबत घालवलेल्या आठवणी परत एकदा जगता आल्या. येस, मला या रेकॉर्डिंग आहे त्यामुळे इथे बोल की तू कुठे जाणार आहेस. म्हणजे हो, मी हे रेकॉर्डिंग आहे हे मी सांगणार. मी नाशिकला जाणार आहे काका काकूंना भेटायला, दादा वहिनीला भेटायला आणि त्या 2 माझ्या बछड्यांना भेटायला. मी तिकडे नाशिकला जाऊन त्यांना भेटणार आहे, हे मी प्रॉमिस करतो आहे. पण 1 मिनिट, भेटलो नाही पण मला त्यांची आठवण तर येत असते, कारण काकांचा सेन्स ऑफ ह्युमर मला इतका आठवतो आणि तो इतका सटल आहे काकांचा सेन्स ऑफ ह्युमर. बऱ्याच जणांना म्हणत असतो माझ्या एका मैत्रिणीचे बाबा आहेत, ते असं सहज बोलून जातात पण तो जोक होऊन जातो. तो तसा सेन्स ऑफ ह्युमर आहे त्यांचा. तर तो अनुभवायला तर मला कन्फर्म जायचीच. आणि ते ज्या पद्धतीने दर्शनाची स्तुती करतात किंवा दर्शनाबद्दल बोलतात, तर ते मला ऐकायला फारच आवडतं, यु नो. आणि बाबा आय थिंक हे एवढं रेकॉर्डिंग रिपीट मोडवर बघणार आहे. खरंच मी तुला खूप मानते तुझ्या सगळ्या धावपळीसाठी. मी खूप जास्त धावपळी पण अजून पण शेअर नाही करू शकलीये. खूप सारा प्रवास आहे जो आपण नाही सांगितलाय, पण जेवढा तू सांगितलायस तेवढाच अति जास्त आहे. बघणाऱ्यांना कळेल की तू किती जास्त स्ट्रगल करतो आणि तरी पण तू किती भारी ऍक्टिंग करतोस टीव्हीवरती. प्रत्येकाच्या घरामध्ये तू एक हसू आणतोस तोंडावरती. काय तुझ्या मंद बदकनी सो त्याच्यासाठी तू खूप खूप थँक्यू. एनिवेज, याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ संपवूयात. व्हिडिओ नाही, ब्लॉग. येस, आजचा ब्लॉग संपवूयात. सो पुढच्या वेळी भेटेपर्यंत खुश राहा, मजा करा. कोणालाही त्रास देऊ नका. आणि सायोनारा. धन्यवाद.